नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग नागपूर कार्यालयाकडून एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये सांगितले आहे की वनरक्षक भरती त्याच्यानंतर गट क ची सर्व पदे म्हणजेच वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक आणि सहाय्यक अशी सर्व इतर पदे एमपीएससी कडे देण्यात आलेली आहे आणि त्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. काय आहे हे परिपत्रक, कशा प्रकारचे अपडेट आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जाहिरात कधीपर्यंत येईल, खरंच एमपीएससी घेईल का, तर सर्व माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी, अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनलाही ऑन करा. आपल्याला 5 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट लवकरच पूर्ण करायचं आहे. सर्व अपडेट तुम्हाला येतेच सर्वात पहिल्यांदा बघायला भेटतील. आणि आपला वनरक्षक, वनसेवक पदभरतीचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे सर्वात पहिल्यांदा अपडेट बघायला भेटून जातील आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. आता काय अपडेट आहे, काय परिपत्रक आहे ते बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे, जे तुम्हाला वनरक्षक होण्यासाठी 100% त्याचा फायदा होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी एकूण 94 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी नांदेड यांनी ही दोनही पुस्तके लॉन्च केलेली आहे. या दोनही पुस्तकांमध्ये काय आहे तर बघू शकता, महाराष्ट्र वन विभाग, वनसेवक आणि वनमजूर 94 प्रश्नपत्रिका संच सर्वात बेस्ट पुस्तक महाराष्ट्रामध्ये हे आहे. आणि या पुस्तकामध्ये 2023 मध्ये TCS ने घेतलेल्या वन विभागाच्या एकूण 32 प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकामध्ये स्पष्टीकरणासहित समावेश करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे 2023च्या 24 प्रश्नपत्रिका, त्याच्यामध्ये वनरक्षकच्या 24, लघु लेखकच्या 1, वरिष्ठ लिपिकची 1, कनिष्ठ लिपिकची 1 आणि लेखापालच्या 5 आणि 2019 मध्ये झालेल्या 22 प्रश्नपत्रिका, म्हणजे 2023च्या 24 प्रश्नपत्रिका आणि 2019च्या ज्या आहेत 22 प्रश्नपत्रिका. आणि विशेष म्हणजे वन विभागाचे जे तांत्रिक प्रश्न आहे, पर्यावरण, जैवविविधता, त्याच्यावरती महत्वाचे 40 या ठिकाणी प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. सर्व टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहे. दुसरे पुस्तक आहे वनरक्षक TCS पुस्तक आहे, सर्वात बेस्ट पुस्तक आहे. याच्यामध्ये 107 प्रश्नपत्रिका समावेश आहे. दोन्ही पुस्तके जी आहेत सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन Amazon, Flipkart वरून खरेदी करा. आणि जर विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण आणि घरबसल्या जर पुस्तक हे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्मार्ट स्टडी नांदेड यांचे खाली 2 नंबर दिसत आहे, त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पेमेंट करून घरबसल्या तुमच्या ऍड्रेस पासून घरबसल्या ही पुस्तके ऑर्डर करू शकता. नक्कीच तुम्हाला या पुस्तकांचा फायदा होईल. आता जे परिपत्रक आहे ते नीट समजून घ्या, त्याच्यानंतरच आपण जाहिरात कधी येईल त्याच्यावरती बोलणार आहोत. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जाहिरात कधी येणार. ठीक आहे, बघू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, वनरक्षक म्हणजेच वन विभागाची जाहिरात येण्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नसल्यामुळे हा या ठिकाणी वेगळा नमुना तुम्हाला बघायला इथे भेटणार आहे. तर इथे बघू शकता, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, प्रधान मुख्य वन संरक्षक, वन बल प्रमुख नागपूर यांच्या कार्यालयाकडून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. दिनांक 18 ऑगस्ट 18/8/2026 म्हणजे काल परवा हे त्यांनी सर्व वनवृत्तांना पाठवण्यात आलेलं आहे. परंतु आज काल या ठिकाणी हे प्रसिद्ध केले आहे त्यांनी. तर इथं काय म्हटलेलं आहे, मुख्य वनसंरक्षक सर्व या ठिकाणी त्यांना पाठवण्यात, म्हणजे जेवढी पण वनवृत्त आहे त्यांना पाठवण्यात आलेले आहे नागपूर मुख्यालयाकडून. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा कोणत्याही परिपत्रक मधील विषय असतो, काय म्हटलेला आहे, राज्य शासकीय कार्यालयातील राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत हे परिपत्रक आलेलं आहे. आता नीट समजून घ्या. हे या ठिकाणी अधिसूचना, नियम वगैरे, हे संदर्भ वगैरे बघू शकता तुम्ही, ते वाचण्याची गरज नाही कारण ते महत्वाचे नाहीत. तर बघू शकता, वर विषय म्हटलेला आहे, विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसूचना दिनांक 4 मे 2026, कधी सूचना देण्यात आलेल्या होत्या, 4 मे 2026 अन्वये, संदर्भ 1 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे विचार विनियापासून सूट, दुसरा सुधारणा विनिमय, इथं 2026 खालील प्रमाणे प्रसिद्धी करण्यात आली आहे, प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर दुसरा पॉईंट इथं काय म्हटलेला आहे बघू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचार विनिमयापासून सूट अधिनियम दिलेले आहे 1965 सोबत जोडलेल्या अधिसूचनेमधील अनुक्रमांक मधील ही माहिती देण्यात आलेली आहे, ही महत्वाची नाही. तर इथून खाली महत्वाची माहिती सुरू झालेली आहे, नीट समजून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो हे परिपत्रक कशाबद्दलचं आहे. तर राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब म्हटलेला आहे, अराजपत्रित आणि गट क, ठीक आहे, पोलीस, शिक्षक, वाहन चालक आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वगळून ची सर्व पदे
ची सर्व पदे आता कोणती पदे वगळून पोलीस याच्यामध्ये पोलीस देखील वेगळा हा पॉईंट आहे. म्हणजे पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वाहन चालक भरती वगळून सर्व पदे एमपीएससी कडे देण्यात येणार असा निर्णय 2025 मध्येच झालेला होता. त्यानुसार इथे समजून घ्या, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 5/5/2026 संदर्भ क्रमांक 2 अन्वये गट क संवर्गाची लघुलेखक, त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, त्याच्यानंतर कनिष्ठ, आता काही बोलतील की वनरक्षकचं याच्यामध्ये काहीच देण्यात आलेले नाही, तर नीट समजून घ्या परिपत्रक. अजून पुढे माहिती आहे. तर सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, ग्रंथपाल, परिचर, बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ ही पदे नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत गेली आहेत. ही नव्याने गेलेली आहेत, परंतु आधी गेलेली कोणती आहेत ते नीट समजून घ्या. इथं खरा पॉईंट आहे. ठीक आहे. आता काय म्हटलेलं आहे, सन 2026 करिता लेखापाल, लिपिक या संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवायची असल्याने मागणीपत्र मागवण्यात आलेले होते. मागेच एक परिपत्रक आलेले होते. बऱ्याच वनरतांकडून मागणीपत्र कार्यालयास प्राप्त झाली, परंतु सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक बघू शकता 4/5/2026 म्हणजे 4 मे नुसार अन्वये गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील सर्वच पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत गेलेली आहेत असं म्हटलेलं आहे. आता इथं नीट पॉईंट लक्षात घ्या. चौथा पॉईंट सर्वात महत्वाचा मी हायलाइट म्हणेल आणि या व्हिडिओचा मुद्दा जो आहे तो मुद्दा इथे म्हणेल. काय म्हटलेलं आहे, त्या अनुषंगाने कळवण्यात येते की तरी 2026 करिता 2027 म्हणजे या वर्षी भरती येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, म्हणजे नाहीच येणार माझं तर मी इथे स्पष्ट म्हणेल 2026 मध्ये, कारण असं परिपत्रक इथून मागे आलेलंच नव्हतं की भरती 2026 मध्ये येईल की 27 मध्ये, परंतु याच्यामध्ये 27 म्हटलेलं आहे. जे आहेत ती माझ्या मनाने सांगत नाही, जे परिपत्रक मध्ये आहे ते म्हटलेलं आहे. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की तरी 2027 करिता गट क संवर्गाची सरळ सेवेने भराव्याची पदांची माहिती, उदाहरणार्थ इथं म्हटलेलं आहे वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल, त्याच्यानंतर लिपिक, शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल शिक्षक, त्याच्यानंतर अजून पदे आहेत बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ, गृह प्रमुख, माहूत म्हटलेलं आहे, लॉन्च चालक, त्याच्यानंतर कवायत शिक्षक, ग्रंथालय परिचर ही पदे दिली आहेत. या पदांची मागणीपत्र प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक बघू शकता 2/12/2021 व शासन निर्णय 2/12/2022 मधील विहित प्रपत्रात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावयाची आहे. त्यानुसार मागणीपत्र पाठवायची कार्यवाही सुरू करण्यात यावी ही विनंती. तर या ठिकाणी अधिसूचनानुसार 4/5/2026 नुसार म्हणजे 4 मे ला एक याच्या संदर्भात एक परिपत्रक आलेलं आहे. त्याच्यानुसार अधिसूचनेनुसार हे करण्यात आलेले आहे. आता हे परिपत्रक मला सांगण्याचा मुद्दा, पूर्णतः हे परिपत्रक सांगण्याचा मुद्दा एवढंच आहे की ही पदे आता इथं 2027 साठी म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे वनरक्षक भरती आता येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आता कोणाला या ठिकाणी डिमोटिवेट करण्याचा माझा उद्देश नाही, परंतु जे परिपत्रक मध्ये आहे तेच मी सांगितलेले आहे. वनरक्षक भरती आता 2027 साठीच त्यांनी ही पदभरतीसाठी ही पदे मागवलेली आहेत. म्हणजे आता 2000 म्हणजे आता एमपीएससी कडे गेले आहेत आणि 2027 करता गेले आहेत, त्याच्यामुळे आता 2026 मध्ये जाहिरात येण्याची शक्यता नाहीच. ठीक आहे. याच्याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त करू शकता, सांगू शकता, आणि काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, जेणेकरून मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकतो. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की जाहिरात कधीपर्यंत येईल, त्याच्याबद्दल थोडक्यात 2 मिनिटांमध्ये चर्चा करूयात. आता 2027 मध्ये 27 पदभरतीसाठी मागवण्यात आलेली आहे. आता भरती जर बघितली तर अंदाजित कोणीही सांगू शकते, परंतु फक्त वैयक्तिक अंदाजानुसार तुम्ही देखील तुमचा अंदाज सांगा. तर एप्रिल मे मध्येच ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. लवकर ही जाहिरात येण्याची आता शक्यता खूपच कमी आहे, कारण एमपीएससी कडे पदे वर्ग करण्यात आलेली आहे आणि ही अपडेट त्यांनी खूपच उशिरा दिलेली आहे. महाराष्ट्र वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी गेल्या 2 वर्षापूर्वीच ही घोषणा केली होती वन विभागातील सर्व पदे भरण्याची, परंतु त्याला खूप उशीर लागलेला आहे आणि सर्व पदे आता एमपीएससी कडे गेलेली आहे. आता काही टेलिग्राम ग्रुपवाल्यांचं म्हणणं आहे की जे हे परिपत्रक आलेलं आहे ते फेक असण्याची शक्यता आहे, परंतु परिपत्रक मी चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे. मला तरी वाटत आहे की हे परिपत्रक फेक नाही, संपूर्ण खरे परिपत्रक आहे असे मला वाटत आहे. बाकी तुमचा अंदाज काय आहे, कशा प्रकारचे तुमचं मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि अशा सर्व माहितीसाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि वनसेवक आणि वनरक्षक पदभरतीचा आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.